प्रोसेसचा कोड असा असू शकतो जो हार्डवेअरला करप्ट केला तर तुम्हाला कळतंय का हार्डवेअरची कॉस्ट जास्त असते. आणि म्हणून आहे ना OS काय म्हणते, मी माझ्या मदतीशिवाय इकडे गोष्टी येऊनच देणार नाही. डायरेक्ट प्रोसेस कुठल्याही हार्डवेअरशी बोलणार नाही आहे. मी तुम्हाला एकदा सांगतोय, प्रोसेस कधीही डायरेक्टली हार्डवेअरशी बोलत. कोण पिक्चरमध्ये येतं? OS एक प्रोसेस आहे. मग तुम्ही म्हणाल इथे लाईन का मारले? रॅमवरती अशी लाईन नसते. हे व्हिज्युअलायझेशन आहे. ठीक आहे, ही रॅम आहे समजा. रॅमवरती इथे OS आहे, इथे बाकीच्या प्रोसेस आहेत. OS पण ह्यांच्या बरोबरीनेच आहे की नाही रॅमवरती, पण ती ह्यांना मॅनेज करते. कळलं का? म्हणजे ही महत्त्वाची प्रोसेस झाली की नाही. मग आता मला सांगा, लक्ष द्या, तुम्हाला असं होत असेल ना OS सर ह्यांच्याशी कसं काय बोलते? कसं बोलते माहिती का? OS ॲक्च्युली ह्याच्या डोक्यावर बसून बोलते. आता काही लोकांना असं वाटेल, वा तुझा क्लास आहे, तू काही सांग, आम्ही ऐकत जातो. तुम्हाला माहिती आहे का, एक वाक्य आहे युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचं, मॉरिस जे बाक नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की ना OS ऑपरेटिंग सिस्टीमचा कर्नेल हा नेहमी प्रोसेसच्या कंटेक्स्टमध्ये रन होतो. कंटेक्स्ट म्हणजे प्रोसेसला दिलेला एरिया, ह्याला काय म्हणतात? कंटेक्स्ट. आणि ह्याचा कर्नेल असतो, म्हणजे ह्याला आपण बोलूया का OS ऐवजी कर्नेल. OSच्या आतमध्ये एक महत्त्वाचा माणूस असतो रे, त्याला काय म्हणतात? आणि OS म्हणजे काय असतं? कर्नेल प्लस युटिलिटी. कर्नेल प्लस युटिलिटी मिळवले की काय बनते? OS. OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. मग ऑपरेटिंग सिस्टीम मधला सगळ्यात महत्त्वाचा माणूस कोण आहे? कर्नेल. आणि तुम्हाला माहिती आहे का, कर्नेल हा प्रत्येक प्रोसेसच्या डोक्यावरती रन होत असतो. जेव्हा त्या प्रोसेसला वेळ मिळतो ना तेव्हा त्याच्या डोक्यावरती बसून बोलत असतो. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक प्रोसेसला कोणाची मदत लागते? OSची. मग OSच्या मदतीशिवाय इकडे बोलता येणार आहे का? नाही येणार.